नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि प्रशांत आंबी यांचा कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या। अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची पोलिसांनी दिली ग्वाही। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करून कोल्हापुरातील पुरोगामी चळवळीमधील कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांचा केला निषेध। गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरासह त्याच्या साथीदाराला पन्हाळा पोलिसांनी घेतलं ताब्यात। जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि एलसीबीची खोतवाडीत कारवाई। गोकुळशी संलग्न औसायनातील उर्वरित दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, कागल, राधानगरीसह विविध तालुक्यातील संस्था प्रतिनिधींची मागणी। संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर केली घोषणाबाजी। आणि येत्या 31 जून पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम पूर्ण करून चाचणीसाठी रंगकर्मींच्या स्वाधीन करण्याचं ठेकेदारांचं आश्वासन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या गेल्या 10 वर्षाच्या कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, यासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना या मागणीचं निवेदन दिलं। जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर उद्बोधन 2 दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली। जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 250हून अधिक जण सहभागी झाले होते। प्रयोगशाळा शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर उद्बोधन ही 2 दिवसीय कार्यशाळा मुख्याध्यापक संघ कार्यालयात आयोजित करण्यात आली। जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा हा शिक्षणाचा आत्मा असल्याचं सांगितलं। प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या कार्यक्षमतेमुळे शिक्षणाची गुणवत्ता उंचावते, असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर आणि कोकण विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आजच्या युगात अनुभवाधारित शिक्षणाला मोठं महत्त्व असून सक्षम प्रयोगशाळा ही नवोन्मेषाची पायाभरणी ठरते, असं मत व्यक्त केलं। याप्रसंगी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, माध्यमिक वेतन पथक अधीक्षक उदय सरनाईक, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, उपशिक्षण अधिकारी रवींद्र चौगुले, शिक्षक नेते दादा लाड, उपनिरीक्षक बालाजी यमुनवाड यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली। यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष भरत जगताप, राज्य उपाध्यक्ष जगदीश शिर्के, कार्याध्यक्ष संतोष देसाई, सचिव अशोक आरेकर आदी उपस्थित होते। मुरगुड ते ठाणे या नवीन बस सेवेचा शुभारंभ आज मुरगुड बस स्थानकात करण्यात आलाय। यावेळी वाहतूक नियंत्रक दिलीप घाटगे यांच्या हस्ते बस मार्गस्थ करण्यात आली। या प्रसंगी माजी वाहतूक नियंत्रक शशिकांत निमकर यांच्यासह प्रवासी आणि ST कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बस सेवेमुळे पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे। ही बस मुरगुडहून सकाळी 8:40 सुटून कोल्हापूर, कराड, सातारा, पनवेल, वाशी, ऐरोली मार्गे ठाणे बस स्थानकात सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत पोहोचणार आहे। तसंच ठाण्यातून ही बस सकाळी 8 वाजता सुटून मुरगुड इथं सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत येणार आहे। या बस सेवेचा लाभ आदमापुरातल्या बाळूमामा तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांनाही होणार आहे।
हरिभक्त परायण भानुदास महाराज यादव यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे 17वे वंशज हरिभक्त परायण एकनाथ महाराज नामदास यांचा कीर्तन सोहळा पार पडला। यावेळी वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभक्त परायण भानुदास महाराज यादव यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या श्री ज्ञानदेव सदनमध्ये हरिभक्त परायण एकनाथ महाराज नामदास यांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी कीर्तनामधून साधू संत आणि मानव यांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडलेत। या प्रसंगी हरिभक्त परायण महादेव यादव, पुरुषोत्तम यादव, ज्ञानेश्वर यादव, चंद्रशेखर मुळीक, शिवाजी पाटील, शहाजी पाटील, अशोकराव पाटील, जगन्नाथ पाटील, यशवंत पाटील, राजेश सुतार यांच्यासह वारकरी आणि भाविक उपस्थित होते। अलीकडे शहरासह ग्रामीण भागात यात्रा, सण, उत्सव, समारंभ मोठ्या प्रमाणात अनाठायी खर्च केला जातो। साऊंड सिस्टीमच्या भिंती उभ्या करून आणि नृत्यांगनांना नाचवून जल्लोष केला जातो। मात्र पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या युवकांनी साऊंड सिस्टीमला खर्च न करता एका आश्रमशाळेला मदत केली आहे। अलीकडे शहरासह ग्रामीण भागात देखील जत्रा, यात्रा, सण, उत्सव समारंभात मोठ्या प्रमाणात अनाठायी खर्च केला जातो। यात्रेत मनोरंजन म्हणून साऊंड सिस्टीमच्या भिंती उभ्या करून आणि नृत्यांगनांना नाचवून जल्लोष केला जातो। मात्र पन्हाळा तालुक्यातील सोमवारपेठ चव्हाणवाडीमधील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यात्रेत साऊंड सिस्टीमचा वापर न करण्याचा निर्णय घेतलाय। या पैशातून त्यांनी पन्हाळा तालुक्यातील सत्यशोधक प्राध्यापक रमेश डावरे प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रमशाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रमशाळांना धान्यांची मदत करून समाजासमोर आदर्श निर्माण केलाय। तरुणांच्या या सामाजिक बांधिलकीचं कौतुक होतंय। ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आरक्षणाच्या माध्यमातून भाजप ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत केलाय। ओबीसी जोडो संवाद यात्रेच्या निमित्तानं भिंगे कोल्हापूर दौऱ्यावर आलेत। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं राज्यात ओबीसी जोडो संवाद यात्रा सुरू केली आहे। या यात्रेला 20 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे। या संवाद यात्रेतील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचं नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे करतायत। या यात्रेच्या निमित्तानं गुरुवारी ते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना भिंगे यांनी ओबीसी समाज पूर्वीपासूनच काँग्रेस बरोबर असल्याचं सांगितलं। मात्र या समाजात दुहीची बीजं पेरून भाजप त्यांना आपल्याकडे खेचू पाहते। भाजप ओबीसी समाजाची आरक्षणाच्या माध्यमातून दिशाभूल करते, मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही। म्हणून ओबीसींना राजकीय वाटा देण्यासाठी आणि ओबीसी वर्गाशी संवाद करण्याच्या निमित्तानं आम्ही दौरा करत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांनी सांगितलं। ओबीसींच्या स्थितीगतीमध्ये बदल व्हावा ही भूमिका सातत्यानं जननायक राहुलजी गांधी मांडतायत आणि त्याचा प्रचार प्रसार करणं, ओबीसींना इतिहासामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन करून त्यांचे खरे शत्रू कोण आहेत आणि काँग्रेसनं आजपर्यंत ओबीसींच्या हिताचं काय काय योजना आखलेल्या होत्या, त्यामुळे ओबीसींचं किती भलं झालं, हा सगळा भाग त्यांच्यापुढे मांडणं, वेगवेगळ्या ओबीसी समूहांमध्ये आज घडीला कोणकोणते प्रश्न नव्याने जन्माला आलेले आहेत, कोणत्या समस्या भेडसावत आहेत, हे त्यांच्या वस्त्यावर जाऊन बघणं हे आम्ही करतोय। त्याचबरोबर ओबीसी या विषयाशी आस्था असणाऱ्या लेखकांना, विचारवंतांना, पत्रकारांना आम्ही बोलतोय।
भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसीचा टक्का वाढेल असा विश्वासही भिंगे यांनी व्यक्त केला. ओबीसींच्या मध्ये आज राहुल गांधींचं आकर्षण आहे, कारण राहुल गांधी त्यांच्या राजकीय हक्क आणि अधिकाराची भाषा बोलत आहेत. कटोरा स्टेडियमवरती 6 महिन्यापूर्वी राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये ओबीसींना आता अधिक वेगानं विकसित करण्यासाठीचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. तर त्यामुळं ओबीसींच्या मध्ये एक चेतना निर्माण झालेली आहे. ते आम्हाला जागजागी दिसतंय. येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितपणानं महाराष्ट्राच्या राजकारणातही ओबीसींचा टक्का वाढलेला असेल. पत्रकार बैठकीला काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भारती पवार, बाळासाहेब सरनाईक, युवराज गवळी, बबन रानगे, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, रंगराव देवणे, बाबूराव कांबळे, संजय पटकारे यांच्यासह काँग्रेस आणि ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर तालुक्यातील मारूळ इथल्या प्रकाश सदाशिव पाटील या युवकानं तणनाशक प्राशन केल्यानं त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वाढलेली उष्णता आणि गाभाऱ्यातील एकूण तापमानाचा दाह कमी होण्यासाठी ज्योतिबा देवाची आज चंदन लेप रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली. यावेळी लाल वस्त्र, हातात त्रिशूल डमरू आणि मूर्तीला लाल चंदनाचा शीतल लेप लावून अत्यंत मोहक रूप देण्यात आलं होतं. आज अनेक भक्तांनी ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. ज्योतिबा डोंगरावर नित्य आणि नैमित्तिक पूजेशिवाय काही संकेताप्रमाणे विशिष्ट पूजा बांधण्यात येतात. चैत्र यात्रा झाल्यानंतर येणाऱ्या उन्हाळा ऋतूत वाढलेली उष्णता आणि गाभाऱ्यातील एकूण तापमानाचा दाह कमी होण्यासाठी ज्योतिबा देवाची चंदनलेप रूपात पूजा बांधण्यात येते. चंदनलेप पूजा वैशाख शुद्ध अष्टमी म्हणजेच संकेताप्रमाणे ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यानंतर बांधली जाते. त्यानुसार आज चंदनलेप रूपात आकर्षक पूजा बांधली होती. लाल वस्त्र, हातात त्रिशूल डमरू आणि मूर्तीला चंदनाचा शीतल लेप लावून अत्यंत मोहक रूप देण्यात आलं होतं. ही पूजा श्रीपूजक सचिन ठाकरे, सुमित भिवदने, प्रकाश सांगळे, संदीप ठाकरे, सतीश भिवदने, गणेश झुगर, वेदांत उपाध्ये यांनी बांधली होती. आज अनेक भक्तांनी ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलंय. यावेळी भाविकांनी ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष केला. इचलकरंजी शहरातील थोरात चौक, खवरे मार्केट परिसरात ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक ट्रक यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहनं उभी केल्यानं ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आज उपमहापौर अनिल डाळ्या यांना निवेदन देण्यात येऊन तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असताना फेरीवाल्यांवर निर्बंध लावले जात आहेत. मात्र थोरात चौक परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रक चालकांकडूनच नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. बाहेरून येणारे वाहन चालक रस्त्यालगत बेशिस्तपणे पार्किंग करतात. तसंच त्याच ठिकाणी जेवण करून कचरा टाकत असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरतीये. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मार्ग काढणं कठीण झालंय. विशेषतः शाळा आणि कामाच्या वेळेत वाहतूक कोंडी तीव्र होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सॅम आठवले, सचिन बेलेकर, सतीश कवडे, सदाशिव बंडिगणी यांच्यासह युवा महाराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यातील सरकारी, निमसरकारी तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 21 एप्रिलपासून सुरू असलेल्या बेमुदत संपाचा फटका आता थेट जनतेला बसू लागलाय. कोल्हापुरात अनेक शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. दरम्यान मुख्यमंत्री राज्य समन्वय समितीशी चर्चा करेपर्यंत संप अधिक तीव्र करण्याचा इशारा निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिलाय. विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. आज संपाच्या 4थ्या दिवशी महावीर उद्यानात मोठ्या संख्येनं कर्मचारी एकत्र आले होते. यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. शासन सकारात्मक चर्चा करत नसल्यानं संताप व्यक्त करत मुख्यमंत्री राज्य समन्वय समितीशी चर्चा करेपर्यंत संप अधिक तीव्र करण्याचा इशारा निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिला.
दरम्यान संपाचा थेट परिणाम आता कार्यालयीन कामकाजावर दिसून येतोय. कोल्हापुरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून कर्मचारी गैरहजर असल्यानं दैनंदिन कामकाज ठप्प झालंय. महसूल, शिक्षण, आरोग्य यासारख्या विभागातील सेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांची कामं रखडली आहेत. प्रमाणपत्र, दाखले, परवानग्या यासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानं परत जावं लागतंय. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून अनेकांना वारंवार चक्रा माराव्या लागतायत. रुग्णालयीन सेवा आणि शैक्षणिक कामकाजावरही या संपाचा परिणाम जाणवू लागलाय. काही ठिकाणी तात्पुरती व्यवस्था असली तरी ती अपुरी ठरतीये. मागली तारीख मागल्या महिन्याची तारीख 20 तारीख दिली ती, नंतर म्हटली तर 24 तारीख घ्या. आता म्हणतात 15 तारीख घ्या. मग आम्ही या तारखेला अर्जालाच मारायची पाळी आली आहे. तेव्हा आम्हाला कवा काय न्याय मिळावा, कवा न्याय मिळणार. आमचा मुलगा वारलेला आहे, सून आम्हाला बघत नाही, आमची नातवंड बघत नाहीत, आम्हाला सांभाळत नाहीत. आम्ही दोघंच नवरा बायको, आम्ही आजारी माणसं आहे. जवळजवळ आम्हाला शुगरला BP शुगर आम्हाला दोघांना बी आहे. महिन्याला आम्हाला कमीत कमी जवळ 700 ते 800 रुपये औषधाला लागतात सर. संपाचं कारण संप आहे म्हणून याला मोर्ची तारीख दिली, संप आहे म्हणून. मागच्या वेळी पण आलो होतो तेव्हा सरांनी सांगितलं संप चालू आहेत. आता परत आलो आहे, त्याने म्हणतात अजून संप संपल्या, आता 15 तारीख परत दिलेले आहे. मग आमचे आता आजी आजोबा दोघं जणांची केस चालू आहे. यांना मुलगा वगैरे बघत नाही, त्यासाठी आम्ही इकडं केस केलेलं आहे. पण त्यांनी काय अजून तरी तारीखच द्यायला आलं नुसतं. म्हणजे कलेक्टर ऑफिस कशासाठी आमच्यासाठी आहे की त्यांच्या संपासाठी हेच कळण्यात आलं. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत संपाला पाठिंबा दिला. मुख्याध्यापक संघाचे इरफान अन्सारी यांनीही लवकरच शिक्षक संपात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान आज शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल वाघेला, गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे संदीप नलवडे, शिक्षण उपसंचालक महेश सावंत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे गणेश आसगावकर, ITI कर्मचारी संघटनेचे सतीश यादव, GST कर्मचारी संघटनेचे विशाल पवार, महसूल कर्मचारी संघटनेचे विनायक लुगडे, गव्हर्नमेंट बँकेचे संचालक संजय खोत आदी विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभागी होत सरकारवर टीका केली. एकीकडे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे जनतेची वाढती गैरसोय लक्षात घेता शासन लवकरात लवकर तोडगा काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापूर शहरातील शिवसेना शिंदे गटाची बेकायदेशीर कार्यालय तात्काळ हटवावीत, अन्यथा त्याच ठिकाणी केबिन सुबारू असा इशारा ठाकरे गटाने दिलाय. या मागणीसाठी आज महापालिकेसमोर ढोल ताशांच्या गजरात आंदोलन करत उपायुक्त किरण धनावडे यांना निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर शहरात रस्त्यांच्या कडेला शिवसेना शिंदे गटाची अनेक अनधिकृत कार्यालये उभारण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. याबाबत काही दिवसांपूर्वी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना भेटून देण्यात आलं होतं. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल ताशा आंदोलन केलं. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. समाजसेवेच्या नावाखाली वसुली केंद्र सुरू असल्याचा आरोप करत गोरगरिबांच्या टपऱ्या आणि हातगाड्यांवर तात्काळ कारवाई करणाऱ्या महापालिकेला ही कार्यालयं का दिसत नाहीत असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. काही लोकप्रतिनिधी या वसुली केंद्राच्या माध्यमातून खंडणी उकळत असून प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. या अनधिकृत कार्यालयांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या शेजारी आमच्या शाखा उभारू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलाय. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलेल्या लोकांच्या केबिन्स काढण्यात आल्या. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः अमानुषपणे त्या केबिन्स काढल्या. केबिन्स काढताना त्यांनी कसली गय केली नाही, अक्षरशः JCBनं उकरून काढल्या त्या केबिन. आणि हे योग्य आहे का? गोरगरिबांना अशा पद्धतीची वागणूक देऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काय मिळवलं? अगदी तशा पद्धतीचं जिथं जिथं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलं शिंदे गटाच्या कार्यालयानं, शिंदे गटाच्या नेते मंडळींनी, गटनेत्यांनी जे कोण असतील ते, त्या केबिन्स मी आता या पोस्टरद्वारे दाखवल्या. अधिकाऱ्यांना पत्र दिलं तरी ती केबिन्स हटवत नाहीत. अधिकारी वर्ग हा कुणाच्या तरी आधिपत्याखाली किंवा कुणाच्या तरी दबावाखाली काम करतो, आज निदर्शनास आलं. त्यांना आम्ही शिवसेनेतर्फे, सर्वच शिवसैनिकांच्या तर्फे, पदाधिकाऱ्यांच्या तर्फे आम्ही त्यांना आज एक निवेदन दिलं.
येणाऱ्या थोड्याच कालावधीमध्ये तुम्ही त्या केबिन्स हटवा. शिंदेंची जी टेंडर कार्यालय आहेत, टेंडर केबिन्स, महसूल विभाग शिंदेंचा तो हटवला नाही तर खरे कार्यकर्ते शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याच बाजूला जशाच्या तशा केबिन्स उभारू. मग त्यानंतर आमच्या केबिनला जो कोण हात लावायला येईल त्याच्याशी आम्ही 2 हात करायला देखील तयार आहोत. आंदोलनात जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेवक सुनील मोदी, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, राजू यादव, मंजित माने, रीमा देशपांडे, नवेज मुल्ला यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरात अनेक वाहनांवर बेकायदेशीरपणे राजमुद्रा लावण्यात येत आहेत. या राजमुद्रा काढून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. राजमुद्रा हे स्वराज्याचं, शौर्याचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. राजमुद्रेचा वापर हा केवळ कायद्यानं अधिकृत व्यक्ती आणि शासकीय कार्यापुरताच मर्यादित आहे. मात्र अलीकडील काळात कोल्हापुरातील काही लोकप्रतिनिधी आणि इतर व्यक्तींकडून राजमुद्रेचा अनधिकृत वापर होताना दिसून येतोय. सध्या शासकीय ओळख दर्शवणाऱ्या चिन्हाचा गैरवापर होत असून यामुळे राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान होत आहे. त्यामुळं बेकायदेशीरपणे आता वाहनांवरती राजमुद्रा लावून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेनं केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर गजानन गुरव यांना आता मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, अभिजित पाटील, शिलाताई माने, विकास जाधव, रमेश भोरे, सुनील सावंत, अजय सोनावणे, संजय पाटील, शेखर विरकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर तालुक्यातील भुये गावात भैरवनाथ क्रीडांगणावर ग्रामपंचायतीचे उपसरपंच कुलदीप पाटील आणि त्यांचे चुलते राजाराम पाटील यांनी अतिक्रमण केलंय. क्रीडांगणावर होत असलेलं हे अतिक्रमण थांबवावं अशी मागणी क्रीडांगण बचाव कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. करवीर तालुक्यातील भुये इथल्या गायरान गट नंबर 36 मधील जागा भैरवनाथ क्रीडांगणासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. या जागेतील सर्व कामं थांबवण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला होता. मात्र सध्या या आरक्षित जागेवर अतिक्रमण सुरू आहे. भुये ग्रामपंचायतीचे उपसरपंच कुलदीप कृष्णात पाटील आणि त्यांचे चुलते राजाराम पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता घर बांधण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. या क्रीडांगणावर भुये आणि भुयेवाडी नजीकचे अनेक नागरिक व्यायामासाठी येत असतात. तसंच या मैदानावर अनेक शालेय स्पर्धा पार पडत असून या मैदानाव्यतिरिक्त गावकऱ्यांना कोणतंही मैदान उपलब्ध नाही. मात्र सध्या गावच्या उपसरपंचांकडूनच अतिक्रमण असल्याचा आरोप क्रीडांगण बचाव कृती समितीनं केला आहे. यामुळे अनेक खेळाडूंचं भविष्य धोक्यात आलं असून या मैदानावरील अतिक्रमण तात्काळ थांबवावं अशी मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी अभिजित पाटील, विकास पाटील, बाबासो पाटील, अमर शिंदे, तानाजी पाटील, कृष्णात चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेनं दिव्यांग भवनासाठी राखीव असलेल्या जागेवर विरंगुळा पार्क उभारण्यास गेल्या महासभेत मंजुरी दिल्यानं वाद निर्माण झालाय. आज झालेल्या दिव्यांग बांधव महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीनंतर याच दिवशी दिव्यांग भवन उभारावं, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिव्यांग बांधवांनी दिलाय. कोल्हापुरातील मंगळवार पेठेमध्ये दिव्यांग भवन उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी सुमारे 60 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन खुदाईचं कामही सुरू करण्यात आलं होतं. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम तात्पुरतं थांबवण्यात आलं. दरम्यान महापालिकेच्या 5व्या महासभेत दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात गुरुवारी सायंकाळी दिव्यांग बांधव आणि स्थानिक नागरिकांच्या समवेत संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत दिव्यांग बांधव आणि स्थानिक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं. शहरातील प्रस्तावित दिव्यांग भवनाबाबत स्थानिकांच्या विरोधाची दखल घेत सर्वांना मान्य होईल असा सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल असं आश्वासन महापौर रूपाराणी निकम यांनी दिलं. दिव्यांग संघटनांनी मंजूर जागेवरच दिव्यांग भवन उभारण्याची एकमुखी मागणी केली. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्राम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल मिर्जे यांनी दिलाय. 1 एकर जागा कोल्हापूर शहरात मिळणं आज अशक्य आहे.
कारण काय कोल्हापूर शहरातला जो निधी आहे महानगरपालिकेचा 5% हे कोल्हापूर शहरातल्या मर्यादित दिव्यांगासाठी आहे. आणि जिल्हा लेवलचा जर बघितला म्हटला तर जिल्हा परिषद हे ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी आहे. जिल्हा परिषदचा निधी इथल्या शहरातल्या लोकांना देत नाहीत आणि शहरातला निधी आम्ही ग्रामीणल्या लोकांना देत नाही. आणि वास्तविक आता जे दिव्यांग भवनचा जो विषय आहे तो आमच्या दिव्यांग निधीतून 5% निधीतून राखीव आहे. त्यासाठी आम्ही 1,75,00,000 रुपये हा निधी आम्ही तिथं भवनसाठी राखीव ठेवलेला आहे. आणि जर जागा बदलून जर तिथं देतो म्हटले तर आम्ही परत तीव्र आंदोलन उपोषण याशिवाय आम्हाला पर्याय मार्ग राहणार नाही. यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते आदिल फरास, नगरसेवक अमर समर्थ, विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका जयश्री चव्हाण, माधुरी नकाते यांनी भूमिका मांडली. बैठकीला महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपायुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, विशाल चव्हाण, प्रवीण सोनवणे, नगरसेविका पूर्वा राणे, नीलांबरी साळोखे, प्राजक्ता जाधव, माजी नगरसेवक किरण नकाते, माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह विविध संघटनांचे दिव्यांग बांधव आणि नागरिक उपस्थित होते. इचलकरंजी महापालिका हद्दीतील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले हजारो मिळकतींवरील क1 शेरा हटवण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तातडीनं कॅबिनेट समोर सादर करावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे. इचलकरंजीत 1973 साली मंजूर झालेल्या नगररचना योजनेमुळं अनेक मालमत्तांच्या प्रॉपर्टी कार्डवरती क1 हा शेरा मारण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात अनेक मिळकतींवरती बांधकाम होऊनही बिनशेती परवानगी गुंठेवारीच्या तांत्रिक अडचणींमुळं हा शेरा कायम राहिला होता. यामुळं मालमत्तांचं हस्तांतरण, कर्ज प्रक्रिया आणि खरेदी विक्रीमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळं क1 हा शेरा हटवण्यात यावा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली होती. या विषयावरती गुरुवारी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या संदर्भात माहिती देताना आमदार आवाडे यांनी 40 वर्षांपासून हा प्रश्न रखडल्यानं मिळकतधारकांचा कोट्यवधींचं नुकसान झालं असल्याचं सांगितलं. या समस्येचं निराकरण करण्यासाठी सारथी संस्थेमार्फत शहराचं GSI मॅपिंग करण्यात आलं होतं. मात्र नगर भूमापन अधिकारी आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याद्वारे करण्यात आलेल्या प्रत्यक्ष जागेवरील तपासणीत सारथीच्या मोजणी नकाशामध्ये आणि प्रत्यक्ष जागेवरील वहिवाटीमध्ये 1 मीटर ते 2 मीटरचा फरक दिसून आला. काही मिळकतींच्या क्षेत्रात तर 400 चौरस मीटरपर्यंत तफावत आढळली होती. याबाबतचा वस्तुनिष्ठ अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आलाय. पण त्यापुढं कोणतीही कार्यवाही न झाल्यानं हा प्रश्न प्रलंबित असून क1 हा शेरा हटवणं गरजेचं असल्याचं सांगितलं. चर्चेअंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 42 मधील अलीकडील दुरुस्तीचा आधार घेत क1 शेऱ्याचं रूपांतर धारणाधिकार क मध्ये करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नगररचना योजना क्रमांक 1 आणि 2 मधील मिळकती जिथं 95% अधिक बांधकाम पूर्ण झालंय तिथं ही प्रक्रिया तातडीनं राबवली जाईल. या बैठकीला प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापौर उदय धातुंडे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील हे उपस्थित होते. या निर्णयानं इचलकरंजीतील मिळकतधारकांना दिलासा मिळाला असून त्यांच्यातून समाधान व्यक्त होतंय. ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम सुरू असतानाच करवीर तालुक्यातील वाकरे इथं एका बचत गटाच्या नावावर महिलांच्या बोगस सह्या आणि कागदपत्रांचा वापर करून 5 लाखाचे कर्ज लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. कर्ज थकल्यामुळे बँकेनं 16 महिलांना कायदेशीर नोटीस बजावल्या असून या प्रकारामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बचत गटाच्या महिलांनी केली आहे. करवीर तालुक्यातील वाकरे या गावात 2016 मध्ये प्राजक्ता महिला बचत गट स्थापन करण्यात आला होता. मार्च 2021 मध्ये या गटातील 16 महिलांच्या नावे कोपार्डे इथल्या तत्कालीन गटाच्या संयोगिता यांनी एका बँकेतून 5 लाख रुपयांचं कर्ज काढलं. दरम्यान हे कर्ज प्रकरण थकल्यानंतर गटाच्या संयोगिता यांनी 2 लाख रुपये भरले होते.
मात्र उर्वरित रक्कम व्याजासह 3,40,000 रुपये झाली होती. प्राजक्ता बचत गट वर्षांपूर्वीच बरखास्त करण्यात आला असताना आता अचानक 16 महिलांना बँकेनं लवादपूर्व नोटीस बजावली आहे. 15 दिवसात पैसे न भरल्यास 15.50% व्याजासह कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बँकेनं दिलाय. या नोटीसमुळे महिलांच्या कुटुंबात मोठे वाद निर्माण झाले असून महिला हबकल्या आहेत. नोटीस मिळालेल्या महिलांनी बैठक घेऊन बचत गटाच्या अध्यक्षा आणि सचिव यांच्या संगनमतानं पैसे उचल केल्याचा आरोप केलाय. आमचे आधार कार्ड, बँक पासबुक घेऊन आणि बोगस सह्या करून पैसे उचल केल्याचा आरोप बैठकीच्या वेळी वर्षा पाटील यांनी केलाय. प्राजक्ता हा महिला गट हा गट बोगस करून आम्हाला माहीत पण नाही आणि त्याच्यावर कागदपत्र प्रत्येक वेगवेगळ्या गटातल्या बायकांची घेऊन त्यांनी बोगस गट तयार करून बोगस पैसे उचललेत. आम्हाला माहीत पण नाहीये आणि आता आम्हाला नोटीस आल्या तेव्हा सगळ्या महिला विचारायला लागल्यात ही नोटीस कसली आणि कसले पैसे उचलल्यात. ह्यासाठी काहीतरी अध्यक्ष सचिव यात काहीतरी सामील असल्यामुळे प्रत्येक ह्याच्यात बँकेनं प्रत्येकाला हे कसं देतात आणि ह्या बोगस ह्याला कसं कर्ज दिलं हे आम्हाला पाहिजे आणि ह्यावरती काहीतरी कायदेशीर कारवाई करावी आणि या महिलांना सगळ्यांना न्याय मिळवून द्यावा. मोलमजुरी करून दिवसाला 80 रुपये मिळवत संसार चालवत असताना अचानक 5 लाखाची नोटीस आली आहे. हे कर्ज आम्ही काढलेलंच नाही. या बोगस कर्जाचा छडा लावावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे. या बैठकीला रेखाताई पाटील, सुरेखा गुरव, सोनाली कुंभार, अश्विनी दिवसे, नंदा पाटील, वैशाली पाटील, स्नेहल कुंभार, सुजाता कुंभार, कमल पाटील उपस्थित होत्या. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पश्चिम बंगालमध्ये 92% मतदान, सर्वोच्च न्यायालयाकडून आनंद व्यक्त. भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचं आवाहन, दूतावासाकडून नवीन नियमावली जारी. अरविंद केजरीवाल यांना मोठा राजकीय धक्का, राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीच्या 2/3 खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार. कधीतरी भारतात या, इथली संस्कृती बघा आणि मग बोला, भारताला नरक म्हणून संबोधणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पोस्टवरून मुंबई आणि हैदराबादमधील इराणी दूतावासांनी ट्रम्प यांना सुनावलं. विझण्यापूर्वी दिवा जसा फडफडतो तशीच टीएमसीची अवस्था, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात. महाबळेश्वरच्या घाटात 900 फूट दरीत दाम्पत्य कोसळलं, पती पत्नीचा दुर्दैवी अंत. इचलकरंजी महापालिकेतर्फे गेल्या 4 दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. या कारवाईमुळे फेरीवाले आणि लहान व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यावेळी त्यांनी पुनर्वसनाची मागणी करत उपमहापौर अनिल डाळ्या यांना घेराव घातला. इचलकरंजी महापालिकेतर्फे गेल्या 4 दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. या कारवाईमुळे फेरीवाले आणि लहान व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारवाईनंतर फेरीवाल्यांनी उपमहापौर अनिल डाळ्या यांना घेराव घातला. आमचं हातावरचं पोट आहे, आम्ही जगायचं कसं, असा संतप्त सवाल करीत त्यांनी पुनर्वसनाची मागणी केली. यावेळी काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अनेक फेरीवाल्यांना महापालिकेनं आधी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, मगच कारवाई करावी अशी भूमिका घेतली. सोमवारी महापौर उदय धातुंडे शहरात आल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी दिलं. महापौर, उपमहापौर तसंच नगरसेवकांनी शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळं मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडं फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि फेरीवाले यांच्यात समन्वय साधून तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी होतीये. कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून निलोत्पल बसू यांनी आज कार्यभार स्वीकारला. यापूर्वी बसू यांनी गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून काम पाहिलंय. आज कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी निलोत्पल यांचं स्वागत केलं. जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करण्यासाठी आपला विशेष प्रयत्न राहील अशी ग्वाही निलोत्पल यांनी दिली आहे.
कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे, तर गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून आज कार्यभार स्वीकारला. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, नूतन पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना निलोत्पल यांनी आपण सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याचं सांगितलं. जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांना अपेक्षित अशी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्रयत्न करू. जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करण्यासाठी आपला विशेष प्रयत्न राहील, अशी ग्वाही निलोत्पल यांनी दिली. 2-3 दिवसामध्ये पेपरमध्ये वाचले माहिती घेतली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे जे युगस्टरचे वेळी जे काम होते त्याचे पुढे नेण्याची धारणा राहणार आहे आणि त्यामध्ये जनतेचे विश्वास कोल्हापूर पोलीसवर असला पाहिजे. या डायरेक्शनमध्ये सर्व आमची जी पूर्ण टीम आहे, जे 7 SDPOs, 2 ॲडिशनल SPs आणि जे 31 पोलीस स्टेशन, हे जे पूर्ण टीम आहे त्याच डायरेक्शनने काम करणार आहे. एक सिटीजन सेंट्रिक पोलिसिंग, जे जनतेला मध्ये ठेवू, जनतेचे काय अपेक्षा आहे पोलिसांकडून, तर त्या अनुषंगाने आम्ही काम करू आणि पोलीस कोणत्याही कंट्रोवर्सीमध्ये यायला नाही पाहिजे. त्या अनुषंगाने ते स्ट्रिक्टली डिसिप्लिनमध्ये पोलीस काम करणार आहे आणि जनतेचे जे पण अपेक्षा आहे ते आम्ही मीट करू. क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर फ्रंटवर क्राईमची बरीचशी स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे नाही आहे. मी जे बघितले तर 2024 तुलनामध्ये 2025 मध्ये बरेचसे गुन्हे कमी झाले आहेत. 2024 मध्ये 68 मर्डर होते, 2025 मध्ये 51 मर्डर आले आहेत. तर त्या अनुषंगाने जे सिरियस क्राईम्स आहेत त्यावर सिरियस संघटित गुन्हेगारी आहे किंवा जे सिरियस क्राईम्स आहेत, बॉडी ऑफेन्सेस आहे, प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहे, त्यावर कोल्हापूर पोलीसचे विशेष लक्ष राहणार आहे. ट्रॅफिकमध्ये कसे सुधारणा करता येईल यावर आम्ही लक्ष देऊ. यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अप्पर पोलीस अधीक्षक, गृह पोलीस उपअधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या केबिनसह पारपत्र विभाग, सायबर विभाग, बॉम्ब शोध आणि नाशक पथक कार्यालयांची पाहणी केली. यावेळी अप्पर डॉक्टर धीरज कुमार बच्चू, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. गोकुळशी संलग्न औसायानातील 1108 दूध संस्थांची सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सुनावणी सुरू आहे. मात्र सुनावणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी यासाठी आज कागल, राधानगरीसह विविध तालुक्यातील संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. यावेळी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. गोकुळशी संलग्न 1108 दूध संस्थांची सुनावणी 7 एप्रिलपासून दुग्धच्या सहाय्यक निबंधकामार्फत सुरू आहे. मात्र आता ही सुनावणी सुरू असताना 16 एप्रिल रोजी अचानक तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची बदली झाली. त्यानंतर सुजय कदम यांनी सहाय्यक निबंधक म्हणून कार्यभार स्वीकारला. पण आठवडाभरात कदम यांची देखील बदली झाली. त्यांच्या जागी कृष्णा ठाकरे हे सहाय्यक निबंधक म्हणून रुजू झाले. त्यांनी केवळ 1 दिवस सुनावणी घेतली. तोवर गोकुळ संदर्भातील दाखल झालेल्या 2 याचिकांच्या सुनावणीत उच्च न्यायालयानं औसायानातील संस्थांच्या सुनावणीची काय परिस्थिती आहे याबाबत आता प्रतिज्ञापत्र सादर करण्यास ठाकरे यांना सांगितलं. ठाकरे हे 2 दिवस न्यायालयीन कामकाजामध्ये अडकल्यानं संस्थांची सुनावणी प्रक्रिया रखडली. ही सुनावणी प्रक्रिया रखडल्यानं गोकुळशी संलग्न अनेक दूध संस्थांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील दूध संस्था प्रतिनिधींचा प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्यामुळं आज कागल, राधानगरीसह इतर तालुक्यातील संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयात धाव घेतली. या संस्थांची सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करा अशी मागणी करत त्यांनी घोषणाबाजी केली. अद्याप काही संस्थांना सुनावणीसाठी का बोलवलं नाही अशी विचारणा करत संस्था प्रतिनिधींनी ठाकरे यांना चांगलंच धारेवरती धरलं. यावेळी संस्थांच्या सुनावणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी या मागणीचं निवेदन ठाकरे यांना देण्यात आलं. 1108 दूध संस्थांची जी सुनावणी आहे ती ताबडतोब सुनावणी व्हावी आणि जवळजवळ 1108 पैकी 862 दूध संस्थांना सदर जिल्हा दुग्ध यार ऑफिसने नोटीस दिली होती. त्यापैकी 627 दूध संस्था आपले म्हणणे या ठिकाणी मांडून गेले.
481 दूध संस्था अद्यापही त्यांना नोटिसा वगैरे दिलेल्या नाहीत. आमची दुग्धयार साहेबांना, ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांना आम्ही या ठिकाणी आलो होतो की त्यांना सांगितलं की 27 तारखेपर्यंत आपली जी सुनावणी जी सुरू आहे त्या सुनावणीच्या दरम्यान आत आपली सगळ्या डेअऱ्यांची सुनावणी या ठिकाणी आपण करून उच्च न्यायालयाला सादर करावी यासाठी 2-3 वेळा आम्ही या ठिकाणी मोर्चे काढले. परंतु परवाच उच्च न्यायालयाला ठाकरे साहेबांनी दुग्धयार साहेबांनी एक निवेदन दिले की माझ्या अद्यापही 1053 दूध संस्था आहेत त्यांना अद्याप तपासणी व्हायची आहे आणि यासाठी 70 ते 75 दिवसाचा कालावधी आपल्याला मिळावा ज्यादा. मी ठाकरे साहेबांना आता विचारलं की तुम्ही 16 तारखेला या ठिकाणी आलेला आहात, एक दिवसात तुम्ही 170 दूध संस्थांची तपासणी या ठिकाणी केली आहे. जर एक दिवसात 170 दूध संस्थेची जर तपासणी होत असेल तर राहिलेल्या 481 दूध संस्था ज्या आहेत त्यासाठी 70 ते 75 दिवस कशासाठी, असा मी त्यांना विनंती केली. आणि दुसरी गोष्ट असं त्यांना सांगितली की तत्कालीन अधिकारी मालगावी साहेब जे होते त्यांनी ज्या ह्या 1200 दूध संस्था 1108 दूध संस्थांना जे नोटिसा काढल्या ह्या 2 दिवसात काढलेल्या आहेत. त्यांनी काय तपासणी केली माहीत नाही. आपण व्यवस्थित तपासण्या करा आणि व्यवस्थित करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायचं काम करा. याप्रसंगी शेखर देसाई, राजेखान जमादार, विजय कोटकर, विठ्ठल जाधव, राजेंद्र जाधव, डॉक्टर सुनील चौगुले, शरद नरके, प्रकाश बिवंगडे, रघुनाथ अस्वले, युवराज पाटील यांच्यासह कागल राधानगरीसह अन्य तालुक्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या संकटानंतर पुन्हा उभं राहत आहे. नूतनीकरणाचं काम सुरू असलं तरी लोकार्पणाच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. आज खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 31 जूनपूर्वी काम पूर्ण करून नाट्यगृह चाचणीसाठी रंगकर्मींच्या स्वाधीन करण्याचं आश्वासन ठेकेदारांनी दिल्याची माहिती खासदार शाहू महाराजांनी दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाबाबत खासदार शाहू महाराज, महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला शहर अभियंता रमेश मस्कर यांनी नाट्यगृहाचं काम 4 टप्प्यात सुरू असल्याचं सांगितलं. पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा सुमारे 80%, तर तिसरा टप्पा 65% पूर्ण झालाय. चौथ्या टप्प्याचं काम सुरू असून पार्किंग, स्वच्छतागृह, ऑडिटोरियम, साऊंड सिस्टीम आणि AC यासारखी महत्त्वाची कामं अद्याप अपूर्ण असल्याचं स्पष्ट केलं. बैठकीत दरम्यान कामाच्या विलंबावरून ठेकेदारांना धारेवर धरण्यात आलं. यावेळी ठेकेदारांनी एकमेकांवर बोट दाखवल्यानं ठेकेदारांमध्येच परस्पर आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमक झाली. दरम्यान लोकार्पणाच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्यानं रंगकर्मी आक्रमक झाले. आमच्या सूचनांकडे ठेकेदार आणि अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी निधीची पारदर्शक माहिती देण्याची तसंच तात्काळ काम पूर्ण करून लोकार्पणापूर्वी साऊंड, लाईट आणि स्टेजची टेस्टिंग करण्यासाठी नाट्यगृह उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी आयुक्त भारुड यांनी आम्ही यावर बैठक घेऊन वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचं सांगितलं. महापौर निकम यांनी याला दुजोरा देत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून काम आणि निधीची माहिती घेऊ असं सांगितलं. यावेळी ॲडव्होकेट महादेव अडगुळे यांनी खासबाग कुस्ती मैदानाचं काम पूर्ण करून द्यावं अशी मागणी केली. दरम्यान ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी येत्या 31 जूनपर्यंत सर्व कामकाज पूर्ण करून नाट्यगृह उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं. अशी माहिती खासदार शाहू महाराज यांनी माध्यमांना दिली. फक्त इथेच तारीख पे तारीख नाही, कोर्टातच तारीख पे तारीख होती आहे, हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे. तर इथेही थोडीशी होणार, पुढं मागं होणार, पण काम होणार सगळं. जूनपर्यंत करतो म्हणतायत ना. आता आपण काय स्वतः कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा एक्सपर्ट नाही याच्यातले बांधकामातले, तर त्यांनी जो शब्द दिला आहे त्याच्यावर आपण अवलंबून निश्चित राहणार. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण सभापती कौसर बागवान, गटनेते इंद्रजित बोंद्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, आदिल फरास, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांद्रे, VB पाटील, दिलीप देसाई, RK पवार, विजय देवणे, दिलीप कदम, अमरजा निंबाळकर, वसंत मुळीक, इंद्रजित सावंत यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
कागल तालुक्यातील बेद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात बानगेचा ऋषिकेश पाटील हा बिद्रीचा मानधनधारक मल्ल ठरला। यावेळी विविध गटातील रंगलेल्या चुरशीच्या कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या वतीनं मानधनधारक कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये खुल्या गटातील अंतिम लढतीत बानगेचा ऋषिकेश उत्तम पाटील यानं अर्जुनवाड्याच्या उदयराज दत्तात्रय पाटील याच्यावर 7-1 गुणांनी मात करत प्रथम क्रमांक पटकावत मानधनधारक मल्लचा बहुमान मिळवला। तर 74 किलो गटात बानगेच्याच निलेश अब्बास हिरुगडे यानं इस्पुर्लीच्या अतुल अनिल मगदूम याच्यावर विजय मिळवला। यावेळी झालेल्या गटनिहाय लढतीमध्ये आर्यन दिवटे, आदर्श सुतार, सोहम पाटील, वर्धन पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, सुशांत पाटील, साताप्पा हिरुगडे आदींनी विजय मिळवले। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकाच्या मल्लाला कारखान्याच्या वतीनं वर्षभर दरमहा मानधन दिलं जातं। द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मल्लांना स्पर्धेच्या वेळीच रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। या स्पर्धेत कृष्णात चौगले आणि नामदेव चौगुले यांनी निवेदन केलं। बक्षीस वितरण प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार KP पाटील, उपाध्यक्ष मनोज फराकटे यांच्यासह संचालक, कारखान्याचे अधिकारी, खाते प्रमुख आणि पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील माझगाव पैकी खोतवाडी इथं गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या ऋषिकेश चंद्रकांत खोत या बोगस डॉक्टरवर पोलीस आणि आरोग्य विभागानं कारवाई केली आहे। पन्हाळा पोलिसांनी बोगस डॉक्टरसह त्याचा हुपरीतील साथीदार ऋषिकेश संजय माने यांना ताब्यात घेतलंय। पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडी इथं ऋषिकेश चंद्रकांत खोत हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना बेकायदेशीरपणे एका घरात प्रॅक्टिस करत होता। तो गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं बनावट रुग्ण खोत याच्याकडे पाठवून गर्भपाताच्या औषधांची मागणी केली। गोळ्या मिळत असल्याची खात्री झाल्यानंतर आज पुन्हा बनावट रुग्ण पाठवून गर्भपाताच्या औषधाची मागणी केली। यावेळी गर्भपाताच्या गोळ्या देत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आरोग्य विभागानं खोत याला रंगेहात पकडलं। खोत हा त्याचा हुपरीतील साथीदार ऋषिकेश संजय माने याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्या घेत होता। माने हा आज गर्भपाताच्या गोळ्या घेऊन आला होता। या कारवाईत बोगस डॉक्टर ऋषिकेश खोत आणि त्याला औषध पुरवठा करणारा साथीदार ऋषिकेश माने यांना ताब्यात घेण्यात आले। खोतवाडी येथे LCB व आरोग्य विभाग यांच्यातर्फे जी कारवाई झालेली आहे आपल्या PCPNDT ॲक्ट अंतर्गत, त्यामध्ये जे ऋषिकेश खोत जो आहे खोतवाडीमध्ये राहणारा पन्हाळा तालुक्यातच आहे आणि ऋषिकेश संजय माने 27 वर्ष, अंबाईनगर, हुपरी, हातकणंगले तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। तर ऋषिकेश खोत यांनी त्यांना ऋषिकेश माने यांना गोळ्या म्हणजे MTP किट जे असतात गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या मागणी केली। त्यानुसार LCBंना ही माहिती मिळाली गुप्तपैकी आणि त्यांनी जे बाकीची जी प्रोसिजर असते डमी पेशंट वगैरे पाठवून ते कन्फर्म केलं आणि कन्फर्म केल्यानंतर तिथं त्याच्याजवळ खोत ऋषिकेश खोत याच्याकडे ती गर्भपाताच्या गोळ्या सापडलेल्या आहेत। त्यानुसार ही आपण कारवाई केलेली आहे आणि यापुढे पण त्याचे काही डिटेल्स असतील, ह्याच्यापुढे कारवाईचे डिटेल्स असतील हे तुम्हाला थोड्या दिवसांनी तुम्हाला कळवण्यात येईल। माने याचं हुपरीत औषधाचं दुकान आहे। तो कर्नाटकातून गर्भपाताच्या गोळ्यांची मागणी करत असल्याचं समजतंय। बोगस डॉक्टर खोत याच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळंच तो एवढं मोठं धाडस करत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती। पन्हाळा तालुक्यात बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलं असून गर्भपाताच्या औषधाचा पुरवठा करणारं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातेय। दरम्यान दोघांनाही पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अल्पावधीत नावलौकिक मिळवलेल्या फ्लोरिश क्लिनिकच्या शाखा विस्तारीकरणाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। या निमित्तानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्यास फ्लोरिश क्लिनिक आता अधिक सज्ज झालंय। याचा लाभ घ्यावा असं आवाहन फ्लोरिश क्लिनिकच्या वतीनं करण्यात आलंय। कोल्हापुरातील राजारामपुरी 7वी गल्ली इथं असणाऱ्या फ्लोरिश क्लिनिकच्या शाखेचं विस्तारीकरण करण्यात आलंय। आधी 4 सुसज्ज खोल्यांमध्ये ट्रीटमेंट चालायची, आता त्यात आणखी 4 सुसज्ज खोल्यांची वाढ करण्यात आली आहे। याचं उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर,
SJPES मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक अमर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. फ्लोरिश क्लिनिकची स्थापना 16 मे 2016 रोजी राजारामपुरीतील 4थ्या गल्लीत एका भाड्याच्या वास्तूमध्ये करण्यात आली. येणाऱ्या क्लायंटला चांगल्या पद्धतीची सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन करत 2020 मध्ये राजारामपुरी 7व्या गल्लीत स्वतःच्या मालकीच्या इमारतीत क्लिनिकची सुरुवात करण्यात आली. याच ठिकाणी शाखा विस्तारीकरण करण्यात आलंय. यासह आधीपेक्षा अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असणाऱ्या नवीन मशीनचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये USFD सर्टिफाईड लेझर मशीन, AI स्किन ॲनालायझर आदींचा समावेश आहे. याद्वारे स्किन, हेअर, लेझर, हेअर ट्रान्सप्लांट अशा सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जाणार आहेत. डॉक्टर कल्याणी कातकर बाबर आणि त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यांच्या वतीनं या सर्व ट्रीटमेंट केल्या जाणार आहेत. याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केलंय. फ्लोरिश क्लिनिकमध्ये आज आपण नवीन काही मशिनरीचा शुभारंभ करतोय, एक्सपान्शन करतोय. यापूर्वी खूप चांगलं नाव फ्लोरिश क्लिनिकच्या माध्यमातून आज कोल्हापूरमध्ये खूप मोठी संधी आली होती आणि आज आमच्या कुटुंबातले सदस्य डॉक्टर बाबर मॅडम यांनी AI फेस ॲनालायझर एक नवीन मशीन्स, एक नवीन टेक्नॉलॉजी आपल्या कोल्हापूरमध्ये इंट्रोड्यूस केली, ज्याचा फायदा निश्चितपणे सगळ्या कोल्हापूरकरांना होईल आणि खूप चांगलं क्लिनिक हे ह्या सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये चालू आहे. आणखीन चांगलं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे पश्चिम महाराष्ट्रात कुठेही नाही अशा सगळ्या टेक्नॉलॉजी इथं फ्लोरिशमध्ये आलेत. तर माझं सर्व कोल्हापूरकरांना विनंती आहे की निश्चित याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी फ्लोरिश क्लिनिकच्या या नव्या पर्वाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज फ्लोरिश क्लिनिकमध्ये त्यांच्या माध्यमातून AI टेक्नॉलॉजीचे जे इथं मशीन्स आलेत ते अतिशय सुंदर आहेत. त्यामध्ये डायोड मशीन्स आहेत आणि विविध प्रकारची मशीन्स आहेत. खरं तर आपल्या कोल्हापूरची शान वाढवणारं हे एक क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये डेंटल म्हणा किंवा स्किनसाठी म्हणा अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट इथं होत असते आणि मी पुन्हा एकदा बाबर फॅमिलीला आणि खास करून बाबर मॅमना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर युवा नेते विक्रमसिंह आबिटकर यांनी फोनवरून शुभेच्छा देत लवकरच या शाखा विस्ताराचं वटवृक्षात रूपांतर होईल अशा सदिच्छा व्यक्त केल्या. या उद्घाटन प्रसंगी अविनाश बाबर, लक्ष्मण कातकर, डॉक्टर कल्याणी बाबर कातकर यांच्यासह हितचिंतक, मित्रपरिवार, बाबर कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार उघडकीला आलाय. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायरीवर सरपंच पदाच्या उमेदवार जयश्री पाटील यांचा फोटो लिंबूवर ठेवून त्यावर टाचण्या मारल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या निषेधार्थ आज पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारक इथं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचन करत निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्याविषयी संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. आज आमदार गायकवाड यांच्या निषेधार्थ प्रतिभानगर इथल्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारक इथं शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन करून निषेध नोंदवण्यात आला. यामध्ये विविध डाव्या चळवळीतील संघटना, पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंजुश्री पवार यांनी आगळा राजा शिवाजी हे पहिल्या प्रकरणाचं वाचन केलं. यानंतर अनेकांनी यातील एक प्रकरणांचं वाचन केलं. या प्रसंगी बोलताना डॉक्टर उदय नारकर यांनी या प्रकरणातून हिंदुत्व राजकारणी कसे असतात हे सिद्ध झाल्याचं सांगितलं. वरुण सुखराज यांनी गायकवाड यांचा राग पुस्तकाच्या नावाबद्दल नाही तर पानसरे आजही पुस्तकरूपी जिवंत आहेत याबद्दल असल्याचं सांगितलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, डॉक्टर मेघा पानसरे, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, अभय गायकवाड, डॉक्टर अनमोल कोठाडिया, उमेश सूर्यवंशी, सोनाली जाधव यांच्यासह डाव्या चळवळीतील संघटना, पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि प्रशांत आंबी यांचा कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या. अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची पोलिसांनी दिली ग्वाही. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करून कोल्हापुरातील पुरोगामी चळवळीमधील कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांचा केला निषेध. गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरासह त्याच्या साथीदाराला पन्हाळा पोलिसांनी घेतलं ताब्यात. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि LCBची खोतवाडीत कारवाई. गोकुळशी संलग्न औसायनातील उर्वरित दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. कागल, राधानगरीसह विविध तालुक्यातील संस्था प्रतिनिधींची मागणी. संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर केली घोषणाबाजी. आणि येत्या 31 जूनपूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम पूर्ण करून चाचणीसाठी रंगकर्मींच्या स्वाधीन करण्याचं ठेकेदारांचं आश्वासन. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.